नमस्कार, मी अपर्णा. आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवतोय चवळीचा झणझणीत रस्सा. चला लागूयात कामाला. चवळीच्या रश्श्यासाठी आदल्या दिवशी रात्रीच चवळी भिजत घालायची, म्हणजे ती 8 ते 10 तास ॲटलिस्ट भिजली पाहिजे. चवळी भिजत घालताना ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग भिजत घालायची. पूर्वी हे सगळं निवडून वगैरे घ्यावं लागायचं, पण आता आपल्याला स्वच्छ मिळतं, तरीही एकदा बघून घ्यायची. चवळीच्या रश्श्यासाठी 2-3 कांदे उभे उभे चिरून घेतलेत मी. ते एका कढईमध्ये घातले आणि तेलावर थोडेसे गुलाबी होईपर्यंत परतवून घेतले. असं होतं ना कधी कधी की घरात भाजीच नाही आहे, अशावेळी पटकन छोले, चवळी असं भिजत घालून आपण छानपैकी सकाळी त्याचा रस्सा बनवू शकतो. आता याच कढईत आलं आणि टोमॅटो पण घालून घेतला आहे. हे सगळं परतून घेतानाच कढीपत्ता पण घाला बरं का. आता हे जिन्नस मिनिटभर परतवून घेतले आणि थंड होण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घेतले. थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे. अगदी बेसिक असा मसाला म्हणजेच वाटण आपण तयार करून घेतोय. लसूण आत्ता घालायचं आपल्याला वाटताना. त्याच्यात काहीही घातलेलं नाही आहे, लिटरली खोबरं नाही, तीळ नाही, काहीच नाही. एका कुकरमध्ये तेल घातलं, मोहरी घातली. मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला हिंग पण घालायचं आहे. लगेचच आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. हळद घातली की लगेच वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. दाटसर रस्सा आवडत असेल ना तर हा मसाला परतत असतानाच बटाट्याचे तुकडे घालायचे. मी पातळ रस्सा बनवणार आहे. आता यामध्ये जाणार आहे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, इवन तुमच्या आवडीचा मसालाही तुम्ही वापरू शकता, धणेपूड, दॅट्स इट. आता ना हे सगळे सुके मसाले या वाटणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे, जरासे परतवून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला आता छानपैकी परतवून घ्यायचे. आता घालूयात आपण भिजवलेली चवळी. चवळी घातल्यावरती सुद्धा हे वाटण आणि चवळी असं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. 2-3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचं. चवळीचा रस्सा करताना तुम्ही अजून काय घालता हे मला नक्की सांगा हा. चवीनुसार मीठ घालायचे, जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी रस्सेदार अशी ही चवळीची उसळ किंवा चवळीची भाजी म्हणूया बनवणार आहे, पण जर तुम्हाला दाटसरपणा हवा असेल तर तुम्ही एखादा बटाटा ॲड करू शकता आणि मग चवळीची भाजी तयार झाल्यावर म्हणजे शिट्ट्या झाल्यावर तो बटाटा त्यातच क्रश करून घालू शकता. चला झाकण लावू आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात. 3 शिट्ट्या होऊन कुकर गार होऊन मी कुकर उघडलेला आहे. सो टेम्पटिंग, मस्त दिसतीये भाजी, घमघमाट सुटलाय, कमाल चवीची झाली आहे. सर्व करून घेऊयात. पोळी भाकरी बरोबर तर छान लागतोच नो डाऊट, पण गरमागरम भातासोबत सुद्धा आहा हा क्या बात है. अहोंसाठी बनवली आहे क्रिस्पी रोटी, त्यावरती बटर आणि चवळीचा रस्सा. वा. आणि दादांना म्हणजे सासऱ्यांना मात्र भाकरी हवी होती, सो त्यांच्यासाठी हे ताट वाढून तयार आहे. मस्त सुवास दरवळतोय. चवळीचा रस्सा आणि पोळी, त्यासोबत तोंडी लावायला कांदा आणि लिंबू. क्या बात है. मस्त झकास असा मेनू आज आम्ही एन्जॉय केलेला आहे. चवळीच्या रस्स्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब, बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.